जेणेकरून चला काही करा काही करा. अजून 11-20 मॅच चालू आहे. एकूण 24 सामने आहेत. रात्री 2 वाजतील. हा गाई करा जरा. जरा क्विक केलायचं आहे. यस नकुल. बघूया 11वा सामना. एका बाजूने अरावली फायटर विरुद्ध निलगिरी थंडर्स हे दोन संघ आपण बघतोय. अरावली संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मग फलंदाजीसाठी 2 फलंदाज आपण बघतोय निलगिरी थंडर्स संघाकडून. ते म्हणजेच हर्षद आणि साईराज हे 2 सलामीवीर आपण बघतोय. हर्षद ऑन स्ट्राईक असेल, पहिल्या चेंडूला फेस करेल, सामोरा जाईल. तो म्हणजेच हर्षद हा फलंदाज. पहिला चेंडू वेगवान फटका, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. कोणती धाव घेतली जाणार नाही, कोणती घाई करण्याच्या मनस्थितीमध्ये फलंदाज दिसला नाही. त्यामुळेच इथे सुरक्षित असेल फलंदाज. सर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और लढेंगे याच रणनीतीने इथे फलंदाजी केली जाते. यावेळेस मात्र 1 धाव घेतली जाते या चेंडूवरती आणि पहिली धाव या दुसऱ्या चेंडूवरती घेतली जाते. ते म्हणजेच हर्षदच्या बॅटमधून ही धाव आपण बघतोय. मग मागच्या सामन्यामध्ये तब्बल 36 धावा केल्या होत्या आणि त्या आव्हानाचा पाठलाग सुद्धा केला जात होता. यावेळेस पुन्हा 1 धाव घेतली जाईल. धावसंख्या 2. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 2 धावा. यावेळेस हा चेंडू निश्चितच एका धावीसाठी खेळून काढला जाईल. पुन्हा एकदा येईल 1 धाव. मागचा सामना हाय स्कोरिंग सामना झाला होता, त्यामध्ये तब्बल 36 धाव पहिल्या प्रथमतः फलंदाजी करत असताना केल्या होत्या. विंध्या लायन्स आणि अजंठा अव्हेंजर्स सज्ज राहायचा टॉस साठी. इनिंग ब्रेक झाल्याच्या नंतर टॉस करणार आहोत आपण. यावेळेस पुन्हा 1 धाव घेतली जाते. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 4 धावा. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला जातोय तो दोन्ही फलंदाजांकडून. अजंठा कर्णधार असेल तर पाठवून द्या. शशांक सन्मान्य शशांक पवार यांना विनंती असेल, आपण या ठिकाणी असाल तर या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आलेला आहे शशांक, आलेला आहे. चला लगेच टॉस करूया. आदरणीय सन्माननीय योगेश दादा माने या यंग युवा बॉयज प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या हस्ते आणि पुन्हा 2 धावा मिळतील फलंदाजाला. टॉस केला जातोय. ज्या आयोजनाचे अध्यक्ष आहेत युवा बॉयज प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे, त्याचे मुख्य सामना या ठिकाणी आपण पाहू शकतात. विंध्या लायन्स आणि अजंठा अव्हेंजर्स. टॉस कोणाच्या बाजूने लागलाय? यस, अजंठा. शशांक पवार यांनी टॉस जिंकलाय. काय निवडाल? शशांक पवार बॅटिंग. थँक्यू. थ्रो कोणी केला? थ्रो नाव कळवायचे. थ्रो ज्याने केला न्यू बॅटर नेम अक्षय. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 10 धावा. चला गाई करा, गाई करा.
अर्ध्या सुद्धा मॅचेस झालेल्या नाहीत अजून. पंच थांबा थोडा वेळ. पंच ऑनलाईन स्कोरिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय. आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य विपुलजी मामुनकर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. चालू करा चालू करा. सुंदर असं स्पर्धेचं आयोजन. क्या बात है. इथे मात्र फलंदाज बाद. आदरणीय सन्मान्य विपुलजी मामुनकर सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होतील. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि एक उत्कृष्ट असं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आयोजनामध्ये नक्कीच सिंहाचा वाटा उचलला जातो. आणि युवा बॉईजचे अध्यक्ष आहेत आणि उत्कृष्ट असा व्यक्तिमत्व. क्या बात है. सुरेख अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी करतोय. एक चांगली गोष्ट आपण अनुभवली असेल, आपण मार्क केले असेल, प्रत्येकाच्या जर्सीवरती प्रत्येकाच्या आईचं नाव या ठिकाणी मला वाटतंय नक्कीच टाकलं गेलंय. सर्वात त्यावेळेस हा चेंडू एक मोठी अपील केली जाते. एक मोठी अपील बघायला मिळते. परंतु यावेळेस मात्र कोणती धाव नसेल. एक सुंदर गोलंदाजी हलवार गतीने, परंतु टप्पा मात्र योग्य साधण्याचा प्रयत्न. धावबादची संधी असेल. चला गाई करा, गाई करा, गाई करा प्लीज. यावेळेस पुन्हा एकदा गडी बाद होईल. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. झेल कोणी पकडला, नाव कळवायचं. झेल कोणी पकडला? प्रवीण. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण बघायला पाहिजे. धावसंख्या आपण बघतोय ते म्हणजेच 12 धावा. न्यू बॅटर नेम अभिषेक. धावसंख्या आपण बघतोय ते म्हणजेच 12 धावा. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होताना बघतोय, कारण की एकही धाव सध्या तरी खर्च केली जात नाही या तिसऱ्या षटकामध्ये. परंतु पहिल्या धावेचा प्रयत्न. थँक्यू. चला काही करा. धावसंख्या आपण बघतो फक्त 12, कारण की या षटकामध्ये एकही धाव सध्या तरी आली जात नाही. पुन्हा एकदा चांगला प्रहार केलाय, परंतु एका धावेचा प्रयत्न होईल काल तर नाही. पाच गडी बाद झालेत. धावसंख्या आहे ती म्हणजेच फक्त 12. एकही धाव या षटकामध्ये आली नाही. मिडन षटक टाकलं जाते. हे तिसरे षटक. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 12. यावेळेस एक धाव घेतली जाते. धावसंख्या 13.
शेवटच्या षटकाचा थरार आपण बघतोय, अनुभवतोय. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 13 धावा. एक चांगला स्कोर इथे उभा करावाच लागेल, कारण की ज्या रीतीने मागची षटक गोलंदाजाने हाताला एकही धाव खर्च केली नाही. अरावली फायटर्स संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय ज्या रीतीने गोलंदाजी होताना आपण बघतोय, कारण की धावा काही सहजासहजी दिल्या जात नाही गोलंदाजांकडून. पुन्हा एक धावसंख्येत 14 आपण बघतोय. अरावली फायटर्स संघाने यासाठी टॉस जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. हा चेंडू एका धावेचा प्रयत्न वेगवान झाला आहे. धावबाची संधी असेल, बघूया काय होतंय, काय या चेंडूवरती घडलं जात आहे. एक धाव सक्सेसफुली कंप्लीट केली जाईल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि विकेटसाठी 200 रुपयांचे पारितोषिक रेणुका मॅडम यांच्याकडून असेल. विकेटसाठी 1 धाव या दरम्यान येते. धावसंख्या आपण बघतोय 16 धावा. आणि या गोलंदाजासाठी 200 रुपयांचे पारितोषिक असेल विकेटसाठी. हा चेंडू आपण बघतोय, पुन्हा एका धावेचा प्रयत्न केला जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 17. हरीश या गोलंदाजाला बाळाच्या विकेटसाठी हरीश यांच्यासाठी 200 रुपये रेणुका त्यांच्या माध्यमातून. क्या बात आहे, हवा आहे का माझा और यावर आणि आता यष्टीची हा गोलंदाजच्या अकाउंट मध्ये जातो. थँक्यू. अजंठा एव्हेंजर्स सज्ज राहायचं, तुमची बॅटिंग आहे, कारण की विद्या लॉयन्सला तुम्ही टॉस जिंकल्याच्या नंतर 18 धावांचे टार्गेट क्षेत्ररक्षण दिलंय. लक्षात घ्या, जे हरीश यांनी विकेट घेतलाय तो यष्टीरक्षकाचा विकेट गोलंदाजच्या अकाउंट मध्ये जातो. 200 रुपये रेणुका त्यांच्या माध्यमातून तुम्ही घ्यायचे आहेत, ते आम्हाला सांगू नका. इकडे हा चला चला बॅटर, चला बॅटर. 2 बॅटर लगेच. बॉलरचं नाव कळवा. बॉलरचं नाव. टार्गेट कितीच आहे? टार्गेट कितीच आहे? थँक्यू डीजे. चला बॅटर पाठवा प्लीज, वेळ नाहीये. क्या बात आहे. हरीश यांना 200 रुपये सुपूर्द केले गेले त्या बाळा याच्या विकेटसाठी. कदाचित बाळा आणि हरीश यांचा काहीतरी साझेदारी असेल. बाळाचं होते संध्याकाळी मला मिळालेले 500 आणि तुला मिळाले 200 वाटणी करू. हरीश याचा फायदा आहे त्याच्यात. हा चला मॅच सुरू करूया. बाळाला 500 रुपये मिळालेत ना? नाही दिले मॅडमने दिले. 700 एकत्र करा आणि 350 वाटून घ्या. चला मॅच सुरू करूया आपण. नुकुल ओके, सामन्याला सुरुवात. 18 धावांचं टार्गेट. पहिला गोलंदाज निखिल असेल, सरळ दिशेने चेंडू खेळून काढला जातो. एका धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 1 धाव घेतली जाते. फक्त 18 धावांचं टार्गेट आहे, आव्हान काही एवढं मोठं नाही. मात्र निखिल सॉरी नकुल, आपण जर पाहिलं तर लो स्कोरिंग गेम आहे या ठिकाणी, इंटरेस्टिंग होताना बघायला मिळालेल्या. हो नक्कीच, कारण की लो स्कोरिंग नेहमीच सामने शेवटच्या षटकापर्यंत जातात आणि रंगत अजून सुद्धा सामन्यामध्ये वाढते. एवढेच पुन्हा 1 धाव घेतली जाईल. अरावली फायटर्स संघाचा जर विचार केला तर 2 सामने खेळला, 1 पराभूत झाला, 1 विजयी झाला. आता मात्र त्यांना संधी आहे विजयाची. नक्कीच हा दुसरा विजय नोंदवण्याचा त्यांचा प्रयत्न केला जाईल आणि आव्हान सुद्धा एवढं मोठं नाही, कारण की 18 धावा काही एकेरी 2 धावा घेतल्या तरी सहजरित्या आव्हान पार केलं जाऊ शकतं. त्यामुळे आव्हान काय एवढं मोठं नाही. हा सामना जिंकावाच लागेल अरावली फायटर्स संघाला. नक्कीच बघूया काय होतंय. आतापर्यंत चांगल्या पद्धतीने गोलंदाजांनी मात्र गोलंदाजी केली आहे. बघा 2 डॉटनं थोडासा प्रेशर आला असेल नकुल या ठिकाणी, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, क्षेत्ररक्षण होते, अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आणि उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण. या गोलंदाजाने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, त्यामुळे तोच आत्मविश्वास पाठीशी घेऊन गोलंदाजी केली जाते. ज्या रीतीने आपण चेंडू बघतोय, परंतु यावेळेस मात्र कलात्मक रूपेने चेंडू खेळून काढला जातो. एका धावेसाठी चेंडू
जाईल, एक धाव मिळली जाते. धाव अतुल- संख्या 3. सन्माननीय अध्यक्ष अतुल जाधव यांना विनंती असेल आपण स्टेज जवळ यायचंय. अतुलजी, टार्गेट छोटस आहे मात्र छोटं टार्गेट मोठं वाटू लागलंय. नकुल किती आणि कशा पद्धतीने धावा येताना बघायला मिळतात. नकुल धावसंख्या किती झाल्या? धाव संख्या 4. धाव संख्या 4. एका षटकाचा खेळ झाला. धाव संख्या 4. क्या बात आहे. 18-14 18-14चं इक्वेशन आहे. मात्र मी म्हणेन इथे थोडासा वेळ जास्त खर्च होतोय, लक्षात घ्या. विनंती असेल, वेळ जास्त जातोय. स्टार्ट. यावेळेस हा मात्र जबरदस्त प्रहार. धाव संख्या 8. फक्त 10 धावींची गरज असेल. धाव संख्या 8 वर पोहोचली जाते. एक जबरदस्त प्रहार आपण बघितला आहे तो अरावली फायटर्स संघाकडून. निलगिरी थंडर्स संघ यावेळेस मात्र फलंदाजीमध्ये थोडासा अपेक्षित. यावेळेस हा चेंडू आपण बघतोय, एक धाव निश्चितच मिळली जाईल अरावली फायटर्स संघाला. निश्चितच दुसरा विजय नोंदवण्याचा प्रयत्न केला जातोय अरावली फायटर्स संघाकडून. मागचा पराभव विसरत या तिसऱ्या सामन्यामध्ये विजय संपादन करत निश्चितच पुढच्या वाटचालीसाठी. यावेळेस हा चेंडू आपण बघतो, पुन्हा एक धाव. धाव संख्या 10. धाव संख्या 10. फक्त 8 धावींची गरज. पुन्हा 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 सुरेख फटका. तितकाच वेग दिसतोय आणि वेगाने धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल. धाव संख्या 11 वर पोहोचवली जाते. फक्त 7 धावींचं आव्हान अजून सुद्धा शिल्लक आहे अरावली फायटर्स संघाला. आणि आव्हान मात्र सोपं आहे, पण ते सोपं आव्हान कठीण करण्यासाठी गोलंदाजांना त्या रीतीने गोलंदाजी करावी लागेल. या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाईल. त्यामुळेच दिशेवर, वेगावर, टप्प्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे गोलंदाजाला. पंच 9+1 ना. मागच्या चेंडूवर पंच या अगोदरच्या चेंडूवरती किती धावा होत्या? 2 की 1? 1 की 2? 2. डिक्लेअर झोन कडे माझ्या मध्ये चेंडू गेला होता. म्हणजे बॅक टू बॅक 2 वेळा 2-2 धावा आल्या. येस, 3 का? ओके, थँक्यू. धाव संख्या आपण बघतोय ते म्हणजे 3 धावा आले एकूण. 2 चेंडू जे वाईट टाकले त्याच्यावरती. ज्यावेळेस हा चेंडू आपण बघतोय ऑन साइडला जाईल. एक धाव त्या दरम्यान कंप्लीट केली जाते. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. फक्त 3 धावांची गरज. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. शशांक पवार आपला संघ सज्ज ठेवायचा. शशांक आणि विंध्या लायन्स आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. दरम्यान वाडी चेंडू. फक्त 2 धावांची आवश्यकता. अरावली फायटर्स संघ एक मोठा विजय नोंदवण्याच्या दिशेने पावले टाकतोय आणि 1 धाव तरी येईल या चेंडूवरती. स्कोर बरोबरीत झालाय. फक्त 1 धावीची गरज आणि अरावली फायटर्स संघ दुसऱ्या विजयापासून फक्त 1 धावेपासून दूर आहे. यावेळेस वाईड चेंडू आणि विजय इथे घोषित केला जाईल. विजय इथे कंप्लीट केला जाईल तो म्हणजेच अरावली फायटर संघ. पंचाचा निर्णय हा नेहमी अंतिम राहील. पंचांचा निर्णय हा नेहमी अंतिम राहील. सामन्याला उशीर झाला, लगेच पुढचा सामना इथे विजयी ठरलाय तो म्हणजेच अरावली फायटर हा संघ. 3 सामन्यामध्ये दुसरा विजय अरावली फायटर संघ. चला, मॅच ओव्हर झालेली आहे. संघ